आणि आता आपण पाहणार आहोत महाफास्ट 50 बातम्या। देवेंद्र फडणवीसांनी वाजे परमबीर सिंहांना आरोप करायला सांगितले। अनिल देशमुखांचा आरोप करत फडणवीसांनी चांदीवाल आयोगाचा अहवाल जनतेसमोर आणावा, देशमुखांची मागणी। दोन भाजप नेत्यांकडून सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये आचारसंहिता लागण्याचे संकेत। 20 सप्टेंबरला आचारसंहिता लागेल, चंद्रकांत पाटलांचा अंदाज। ऑक्टोबरमध्ये आचारसंहिता लागण्यापूर्वी कामं पूर्ण करा, विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेसंदर्भात नितीन गडकरींचं वक्तव्य। शिंदे आणि त्यांच्या लोकांचा संबंध फक्त पैशांशी, मुख्यमंत्री शिंदे गुजरातच्या ठेकेदाराकडून 40% घेतात, एका अधिकाऱ्यानं सांगितलं। सामनातून मुख्यमंत्री शिंदेंवर टीका। कुणबी मराठ्यांपासून सावध रहा, ओबीसी आरक्षणाला 100% धोका। आताच्या सभागृहामध्ये 190 कुणबी मराठा समाजाचे आमदार तर फक्त 11 ओबीसी आमदार, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा आज सोलापूर दौरा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पदाधिकारी कार्यकर्त्यांची भेट घेणार। सोलापूर दौऱ्याआधी आज राज ठाकरे पुण्यामध्ये पूरग्रस्त भागाची पाहणी करणार, एकतानगरमधील नागरिकांशी राज ठाकरे संवाद साधणार। गंगापूर विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू, आमदार प्रशांत बंब यांच्या विरोधात आमदार सतीश चव्हाण यांच्याकडून जोरदार तयारी, अजित पवार गटाकडून प्रशांत बंब यांच्यासमोर आव्हान। लातूरचे खासदार शिवाजीराव काळगे यांच्या अडचणीत वाढ, जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र प्रकरणी काळगेंना औरंगाबाद खंडपीठाची नोटीस, सप्टेंबरमध्ये जात प्रमाणपत्र प्रकरणी सुनावणी होणार। खासदार धैर्यशील मोहिते पाटील देणार, आमदार संजय मामा शिंदेंना धक्का, माजी आमदार जयवंतराव जगताप आणि नारायण पाटील एकत्र येणार। अजित पवार गटाचे शेखर निकम चिपळूण विधानसभा मतदारसंघातून आग्रही, महायुतीमधून मला संधी दिली तर आपला विजय नक्की, शेखर निकम यांचा दावा। विशाळगड हिंसाचार प्रकरणी राज्य सरकार पीडितांना नुकसान भरपाई देणार, नुकसानग्रस्त कुटुंबासाठी राज्य सरकारकडून 1.5 कोटी मंजूर। पुण्यातील पूरस्थितीबाबत मुख्यमंत्री शिंदे मोठा निर्णय घेण्याची शक्यता, निळ्या पूररेषेमधील घरांचं कायमस्वरूपी स्थलांतर करण्याचा विचार, मुख्यमंत्री शिंदेंच्या जिल्हाधिकारी पालिका आयुक्तांना सूचना। मुंबईमध्ये आज अतिमुसळधार पावसाचा अंदाज, मुंबईसह ठाणे जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता, काही भागात सकाळी पावसाला सुरुवात। पुणे जिल्ह्यामधल्या घाटमाथा, सातारा, पालघरमध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज, तर ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट। पुण्यातील खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग पुन्हा वाढवला, धरणातून 29,414 क्युसेक वेगानं मुठा नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग। पुण्यातील एकतानगर परिसरातील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना, खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्यानं सतर्कतेच्या सूचना। नाशिकच्या गोदाघाट परिसरामध्ये पूरसदृश्य स्थिती, रामकुंडावरील लहान मोठी मंदिरं पाण्याखाली, पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ, प्रशासनाकडून नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा। नाशिकच्या सुरगाण्यामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात, पावसामुळे नार, पार, तान, मान, अंबिका नद्यांना पूर, पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला। हवामान खात्याकडून आज नाशिक जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट, डोंगरदऱ्यांच्या दुर्गम परिसरामध्ये जोरदार पावसाचा अंदाज, धरणांमधून विसर्ग सुरू असल्यानं गावांना सतर्कतेचा इशारा। इगतपुरी शहराला पाणीपुरवठा करणारे नगर परिषदेचे तलाव 100% भरले, गेल्या 3 ते 4 दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे तलाव तुडुंब। लोणावळ्यामध्ये 24 तासामध्ये तब्बल 232 मिलीमीटर इतका पाऊस, पावसाची जोरदार बॅटिंग, गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा जास्त पाऊस, भुशी धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा प्रवाह वाढला। पुण्याच्या भोर तालुक्यामधील भाटघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढला, धरणातून 19,131 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग, नीरा नदीपात्रामध्ये सुरू, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। पुण्याच्या भीमाशंकर अभयारण्यामध्ये पर्यटनासाठी बंदी, निसर्गवाट 1 जुलै ते 30 सप्टेंबरपर्यंत पर्यटनासाठी बंद। पुण्यातील किल्ले सिंहगड आजपासून पुढील 2 दिवस बंद, पावसाच्या रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर निर्णय, पर्यटकांनी काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन। पुणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या 4ही धरणांमध्ये 26.99 टीएमसी पाणीसाठा, गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये अधिक पाणीसाठा, पुणेकरांना दिलासा। पुण्याच्या खडकवासला धरण साखळी क्षेत्रामधून पाण्याचा विसर्ग सुरूच, नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग वाढल्यानं भिडे पूल पाण्याखाली, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। पुणे जिल्ह्यामधल्या खडकवासला, पवना आणि सासकमान धरणातून विसर्ग सुरू, तर साताऱ्यामधील कोयना धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। भंडाऱ्यामधल्या गोसेखुर्द धरणाच्या सर्व 33 दरवाजांमधून विसर्ग सुरू, दरवाजे अर्धा मीटरनं उघडले असून 1,31,535 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू। संततधार पावसामुळे अमरावतीमध्ये कोट्यवधींच्या संत्रा पिकाचं नुकसान, संत्र्याच्या बागांना अतिप्रमाणामध्ये पाणी मिळाल्यानं फळ गळती, वरुड मोर्शी भागातील बागांमध्ये संत्र्याचा खच पडला। संत्रा निर्यात अनुदान व्यापाऱ्यांच्या ऐवजी बागायतदारांना मिळावं, महाऑरेंजची मागणी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेत केली मागणी। परभणीच्या गंगाखेड तालुक्यामध्ये काही भागांना अतिवृष्टीचा फटका, आमदार रत्नाकर गुट्टे यांच्याकडून नुकसान झालेल्या भागाची पाहणी। गोंदिया जिल्ह्यामध्ये मागील 3 दिवसांमध्ये 72 मिलीमीटर पाऊस बरसला, आतापर्यंत गोंदियामध्ये सरासरी 773 मिलीमीटर पावसाची नोंद।
नागपूर शहरामध्ये चिकनगुनिया आजाराचे रुग्ण वाढले. एका महिन्यामध्ये 100 रुग्णांची नोंद. महापालिकेने डेंग्यू आणि चिकनगुनिया रोखण्यासाठी सर्वेक्षण केलं सुरू. पुण्यामध्ये झिकाचे आणखी 7 रुग्ण आढळले. शहरातील रुग्णसंख्या 65 वर. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. सोलापूरच्या उजनी धरणावर कुगाव ते शिरसोडी 5 किलोमीटर अंतरावर पुलाची उभारणी होणार. पुलाच्या कामाची 284 कोटी 53 लाख रुपये किमतीची निविदा प्रसिद्ध. 24 तासानंतर मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक सुरळीत. हायड्रोजन गॅस सिलेंडर घेऊन जाणाऱ्या ट्रकचा अपघात झाला होता. मुंबईच्या परळ इथल्या सोशल सर्व्हिस लीग शाळेमध्ये 48 वर्षांपासून साजरा केला जातो दीपोत्सव. विद्यार्थी, पालक आणि शाळेतील शिक्षक वर्ग उपस्थित. सोशल सर्व्हिस लीग शाळेनं जपला मराठमोळ्या संस्कृतीचा वारसा. नागपूर विभागामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी 16,42,143 अर्ज. तालुका स्तरावर अर्जांची छाननी सुरू. आतापर्यंत 1,02,385 अर्जांना मान्यता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 20 ऑगस्टला रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर. लाडकी बहीण योजनेचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा रत्नागिरी दौरा. पालकमंत्री उदय सामंतांची माहिती. नाशिकच्या इगतपुरी शहराला पाणीपुरवठा करणारे नगर परिषदेचे तलाव 100% भरले. दररोज पाणीपुरवठा करण्याची इगतपुरी शहरवासियांची मागणी. रत्नागिरीमधील खेडच्या मदत ग्रुपचा मंत्री आदित्य तटकरेंच्या हस्ते विशेष सन्मान. आपत्ती काळामध्ये मदतीला धावून आल्यानं सन्मान. गणेश भक्तांना कोकणामध्ये जाण्यासाठी पुण्यातील स्वारगेट आणि पिंपरी चिंचवडमधून बसेसची सोय. 4 सप्टेंबर ते 6 सप्टेंबरपर्यंत बसेस उपलब्ध. परभणीच्या जिंतूरमधील शेवडी रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक रस्ता दुरुस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी. खराब रस्त्यामुळे आतापर्यंत अनेक अपघात. गोंदियाच्या तिरोडा तालुक्यामधील 2 लाख शेतकऱ्यांनी काढला पीक विमा. 1,70,000 हेक्टरवरील पिकांना विम्याचे कवच. तिरोडा तालुक्यातील शेतकऱ्यांचा सर्वाधिक सहभाग.